हे आदिपराशक्ती या टॅरो कार्ड्सना व या पेंडुलमला शुद्ध आणि सक्रिय कर. फक्त सत्य, स्पष्टता आणि योग्य मार्गदर्शन मिळू दे. ही रीडिंग सर्वोच्च हितासाठी असू दे. ही रीडिंग योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोहोचू दे. चला तर बघूया आदिपराशक्ती तुम्हाला काय मेसेज देऊ इच्छिते. 24 तासासाठी हे रीडिंग आहे आणि माझं कुठलंही रीडिंग तुमच्यासमोर कधीही आलं तरी तुम्ही ते बघू शकता. त्यामध्ये नक्कीच तुमच्यासाठी गायडन्स, काही सोल्युशन तुमच्यासाठी नक्कीच असणार आहे, मार्गदर्शन असणार आहे, तर तुम्ही बघू शकता. एस ऑफ वॉन्ड्स हे कार्ड न्यू बिगिनिंगचं आहे आणि खूप पॉझिटिव्ह आहे. नवीन सुरुवात, तुमच्या लाईफमध्ये काही ना काही सुरुवात होणार आहे. आणि चला बघूया पेंडुलमनी काय मेसेज येतोय. एस ऑफ वॉन्ड्स हे अंतर्गत धडा दर्शवतं का व्ह्यूअर्ससाठी. हो, एस ऑफ वॉन्ड्स हे कार्ड मानसिकतेतील बदल अधोरेखित करतं का. हो, एस ऑफ वॉन्ड्स हे कार्ड कृती किंवा जागरूकता याबद्दल आहे का. कृती किंवा जागरूकता नाही आहे, अंतर्गत बदल आहे. आणि माइंडसेट चेंजचं कार्ड आहे. चला बघूया पुढे काय आहे मेसेज. माझ्या व्ह्यूअर्सला कोणत्या क्षेत्रामध्ये आज लक्ष देण्याची गरज आहे. माझ्या व्ह्यूअर्सला आज कोणत्या क्षेत्रामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. रेस्ट, रेस्ट. किती तीव्रता आहे या धड्याची. माझ्या व्ह्यूअर्ससाठी याची तीव्रता किती आहे. 50%. माझ्या व्ह्यूअर्ससाठी गायडन्स, डायरेक्शन काय आहे. माझ्या व्ह्यूअर्ससाठी गायडन्स, डायरेक्शन काय आहे. रिलीज. हे कार्ड जसं मी सांगितलं हे फायरचं कार्ड आहे आणि ही न्यू बिगिनिंग आहे. नवीन विचार, नवीन अपॉर्च्युनिटी तुमच्या आयुष्यामध्ये नक्की येते आहे. पण इथे अंतर्गत बदल, काहीतरी तुमच्या आतून पण बदलाची ही एक सूचना आहे. तुमच्या आतमध्ये सुद्धा काही बदल घडत आहेत आणि हे माइंडसेट पण इथे बदलताना मी बघते आहे. जर काही नवीन गोष्ट तुम्हाला आत्मसात करायची आहे, त्याचा उपयोग करायचा आहे, तर त्यासाठी पण आपल्याला आपलं मानसिकतेमध्ये बदल आणण्याची गरज असते. माइंडसेट आपल्याला बदलायचा असतो.
जुन्या माइंडसेटनी आपण नवीन कार्य कधीच करू नाही शकत. त्यामुळे हे जे नवीन कार्य तुमच्या आयुष्यात येणार आहे किंवा हा जो बदल तुमच्या आतमध्ये होतो आहे, त्यामध्ये तुमचा माइंडसेट सुद्धा तुम्हाला चेंज करावा लागणार आहे किंवा तो बदल होतो आहे. ठीक आहे. आणि कारण हा बदल तुमच्या आयुष्यात होतो आहे, तर तुम्हाला थकल्यासारखं होऊ शकतं. तुम्हाला असं थकवा जाणवू शकतो, बॉडीमध्ये पेन राहू शकतं, डोकं दुखणे, अंग दुखणे अशा टाईपचे सिम्पटम्स तुम्हाला राहू शकतात. म्हणून तुम्हाला रेस्ट घेण्याची इथे ॲडवाईस दिली जात आहे. 50% ही एनर्जी सक्रिय राहणार आहे आणि जे पण तुमच्या लाईफमध्ये जे पण जी गोष्ट रिक्वायरमेंट नाही आहे, ज्या गोष्टीचं रिक्वायरमेंट नाही आहे, जी गोष्ट आता तुम्हाला माहिती आहे की हिला लेट गो करण्याची गरज आहे, तर ती गोष्ट नक्की तुम्ही लेट गो करायची आहे. त्याने काय होईल, एक स्पेस तयार होईल तुमच्या अंतर्गत वर्ल्डमध्ये पण आणि बाह्य वर्ल्डमध्ये पण, आणि त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या अपॉर्च्युनिटी ह्या त्या स्पेसमध्ये सामावल्या जातील. अदरवाईज स्पेस नाही म्हणून त्या अशाच निघून जातील, कारण तुम्ही वेगळ्या ठिकाणी बिझी आहात. तुमच्याकडे जुन्याच गोष्टींमधून वेळ नाही आहे. तुम्ही नवीन गोष्ट आत्मसात नाही करू शकत, तुम्ही ते एक्झिक्यूट नाही करू शकत, तर ती गोष्ट तुम्हाला तेवढी महत्त्वाची पण वाटणार नाही. जेव्हा तुमच्याकडे वेळ आहे आणि तुम्ही विचार करताय नवीन आयुष्य बदलण्याचा आणि तुमच्यासमोर नवीन अपॉर्च्युनिटी पण येते आहे, तर तेव्हा तुम्ही ती रिलीज केलं, त्या अनवॉन्टेड, अनरिक्वायर्ड ज्या भावना असतील, आठवणी असतील, काही पेनफुल काही मेमरीज असतील, त्या रिलीज करणे खूप गरजेचं आहे. नाहीतर त्या बॉडीमध्ये स्टोअर राहतात, तुमच्या माइंडमध्ये गर्दी करतात, तुम्हाला शांत बसू देत नाही, चांगला विचार तुम्ही करू शकत नाही त्यामुळे, आणि मग पुढे ते बॉडी पेन वाढत जातं, तुमचं डिझिजेस क्रिएट होतात. तर ह्या लहान गोष्टीपासून सुरुवात होत असते कधी पण मोठ्या डिझिजेसची. तर इथे तुम्हाला नक्की काळजी घ्यायची आहे की जे पण स्टक एनर्जी आहे तुमची, भावनात्मक असेल, विचारात्मक असेल, ती सगळी लेट गो करा. एका शांत ठिकाणी एकटेच बसा, डीप ब्रीदिंग करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आता माहिती आहे त्या संपल्या आहे, आता उगाळण्यात काही अर्थ नाही आहे, त्या सगळ्या हवं तर एका कागदावर लिहून काढा आणि त्याला व्यवस्थित चांगल्या ठिकाणी सेफली जाळा, किंवा तुम्ही स्वतःच तुमचा इंटरनल विचार, अंतर्गत जे आपण विचार करतो तसं पण करू शकता. तुम्ही लिहून काढू शकता त्याला. जर तुम्ही स्टोअर करून ठेवू नाही शकत तर तुम्ही बर्न करू शकता. पण कसंही करून त्याला बाहेर लेट गो करा, त्याला देवाला देऊन टाका की हे नको आहे मला आता. ठीक आहे, असं म्हणा की हे मी शिकली आहे, आता ह्याची गरज नाही मला, आता नवीन आयुष्य जगायचं आहे मला. नवीन प्रेरणा दे, नवीन गोष्टी दे, नवीन लोक दे, नवीन अनुभव दे, असं तुम्ही म्हणू शकता. आता नवरात्रही येत आहे, तुम्ही संकल्प घेऊन तुमचं एखादं तुम्ही पूजापाठ करू शकता, पारायण करू शकता. तो त्यांनी तुम्हाला मदत होईल तुमच्या ह्या जुन्या लाईफस्टाईलमधून बाहेर पडण्यासाठी. कारण तुम्हाला युनिवर्स, देव नवीन अपॉर्च्युनिटी तुमच्या आयुष्यामध्ये देत आहे. ती घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का, हे आदिपराशक्तीचा तुम्हाला क्वेश्चन आहे. डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून सांगा ही रीडिंग तुम्हाला कशी वाटली. ही रीडिंग मी आता संपवते आहे. जे मार्गदर्शन मिळाले ते शुभ फळ देऊ दे, सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊ दे आणि योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत हे रीडिंग पोहोचू दे, अशी मी आदिपराशक्ती हिला प्रार्थना करते. आणि
कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हे रीडिंग तुम्हाला कसं उपयोगी पडलं ते. परत भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, खुश राहा. बाय.